गोष्टी पाहिल्या व्यक्तिगत लाभाच्या. ज्यावेळेस व्यक्तिगत लाभाचा इतर घरकुल सोडून निधी आला की तो निधी दुसरीकडे जातो. पण प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, या योजनेतला 1 रुपयाही तो लाभार्थी दुसरीकडे कुठेही लावत नाही, स्वतःच घरच बांधतो. हे मात्र आपल्या परळी शहरामध्ये आम्ही पावला पावलावर पाहिलं. आज या परिस्थितीत आपल्या घरावरचं पत्र निघून आता छप्पर येणार. मी तर घरकुलाचे लाभार्थी असे पाहिले की लाभार्थ्याला घरकुलाची एक रक्कम जी मिळणारी आहे ती एक ठराविक रक्कम आहे. पण काही जणांनी इतर काबाड कष्ट करून आपले 4 पैसे अधिकचे लावून चांगलं घर केलेले हे सुद्धा आपण गाव भागामध्ये त्या ठिकाणी शिवाजीनगर परिसरात नाही. म्हणून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक शब्द देतोय की या वर्षी 677 हे फायनल आकडा नाही. हा आकडा सुद्धा आपण जवळजवळ 1500 पर्यंत घेऊन जाऊ. एवढं कष्ट सुद्धा आपल्याला इथे जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत आणि निवडून दिलेल्यातून जे नगरसेवक होऊन बसले या सगळ्यांनी काळजी घ्या की आपल्या परळी शहरात एकही घरकुलाचा लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित झाला नाही पाहिजे. याची जिम्मेदारी सर्व नगरसेवक, सभापती, नगराध्यक्ष. त्यामुळे इथं हायगाई करून जमणार नाही. एखादा जरी लाभार्थी तुमच्या तावडीतून सोडून आमच्यापर्यंत आला आणि सांगितलं की आम्हाला घरकुल द्यायला मदत झाली नाही तर मात्र ती बरोबर होणार. तिसरी महत्वाची गोष्ट, निवडणूक होऊन 2.5-3 महिने झाले. निवडून आलेला वाटतं मी माझ्या या सगळ्या ताकदीवर निवडून आलोय आणि जो पडलाय त्याला वाटतं की ज्याला मी लाभ दिलाय त्यांनी मला मतदान केलं म्हणून पडलं. याचा अर्थ एवढाच आहे की एकदा काय निवडून तुम्ही आलात की तुमचे मतदार तुम्हाला मत दिलेले फक्त, बाकी सगळं वाऱ्यावर सोडून द्यायचं असं करून जमत नाही. ज्या वेळेस तुम्ही निवडून आलात त्यावेळेस तुम्ही प्रभागातल्या संपूर्ण लोकसंख्येचे प्रतिनिधी आहात. संपूर्ण लोकसंख्येची कामाची जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे. तिथं मात्र भेदभाव आपण करू नका एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो, निवडून आल्यानंतर कधी जात पात धर्म काही पाहत नाही. जे येईल तो आपला आहे. भले तरी काल आपल्याला शिव्या दिलेल्या असतील आणि आज जर आपल्याकडे काम घेऊन आला आणि ते काम आपल्याला करायचं कर्तव्य जर भगवंताने दिलं असेल तर ते कर्तव्य आपल्याला पारच पाडावं लागेल. नाही पाडलं तर भगवंताचा अपमान असतो. ही काळजी आपण सर्वांनी घ्या. राजा बस कर 30 वर्ष दिल्या का बदललंच नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती, नवीन इनिंग चालू झाली आहे तुमची. मला मोठा टप्पा गाठायचा. नवीन इनिंग चालू व्हायला आणि नगर परिषदेमध्ये पैसे नसावे विकास कामासाठी. त्यामुळे नगरसेवकांचे चेहरे नगरसेवक होऊ नये. 2.5 महिन्यानंतरही आनंदी मला दिसत नाही.
नगर परिषदेमध्ये पैसे, पण उद्या ही वस्तुस्थिती राहणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये बीड नगर परिषदेच्या बरोबरीनं किंवा काकणभर आगाव या परळी नगर परिषदेच्या विकासासाठी निधी आपल्याला मिळणार आहे आणि त्या निधीमधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण सामाजिक उपक्रम पुढे करणार. मराठवाड्यात नसेल एवढी सुंदर लायब्ररी भैया आपण या ठिकाणी परळी शहरात आज 43,000 पुस्तक आहे. अशी ही लायब्ररी जतन करणं, त्याचा रोजचा खर्च आणखीन मोठी करणं, तिथं स्टडी सेंटर आहे. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा काही जणांनी जबाबदारी घ्या की तिथे पोरं अभ्यासाला आले पाहिजे. त्यांना काही जणांना दाखवा, काही शाळेंना दाखवा, काही कॉलेजला दाखवा. एकदा बोलून घ्या, त्या कॉलेजला निमंत्रण द्या, विद्यार्थ्यासहित बघा ही लायब्ररी. तुम्हाला तिथं वाचायची व्यवस्था पाहिजे, तिथं व्यवस्था आहे तशी, तेवढी शांतता आहे. शेवटी आपण समाज उपयोगी घेतलेला एखादा उपक्रम आज त्या समाजाने त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. मला आणखी एका आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट बोलायची आहे, तेवढं बोलून मी माझं या ठिकाणी भाषण संपवणार. ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या, महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. मग शेवटी मला वाटलं की आपल्यात काहीतरी नक्कीच असेल, त्याच्याशिवाय हे संपवायला आपल्याला निघाले. त्यांना असं वाटत असावं की हे बाबा आपल्याला पुढून मुरत. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूबचे चॅनल एवढं घाण केलं. तशा परिस्थितीत सुद्धा या परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या माग भरभक्कम पाठिंबा दिला. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.